नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशामध्ये सध्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा मुद्दा तापलेला आहे। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्यास विरोध करणारी याचिका फेटाळून लावली आहे। याचिकेमध्ये म्हणण्यात आलेलं होतं की देशवासियांना इथेनॉल मुक्त पेट्रोलचा पर्याय देखील मिळायला हवा। मुख्य न्यायाधीश BR गवई आणि के विनोदचंद्रन यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। सरकारच्या वतीने अटॉर्नी जनरल आर वेंकटरमण यांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयानं याचिका फेटाळून लावली। म्हणजेच देशवासियांना इथेनॉल मुक्त पेट्रोलचा पर्याय आता मिळणार नाही। सुनावणी दरम्यान वरिष्ठ वकील सदन फरासद यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडली। नीती आयोगाच्या 2021च्या अहवालाचा हवाला देत त्यांनी सांगितलं की 20% इथेनॉलयुक्त पेट्रोल हे 2023 पूर्वी देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वाहनांसाठी योग्य नाही। त्यामुळे वाहनांचं मायलेज हे 6% कमी होत आहे। वकिलांना असंही म्हटलं की याचिकाकर्ता हा इथेनॉलयुक्त पेट्रोलच्या विरोधात नाही, त्यांना फक्त जुन्या वाहनांसाठी इथेनॉल मुक्त पेट्रोलचा पर्याय हवा आहे। सरकारची भूमिका भारताचे अटॉर्नी जनरल आर वेंकटरमण यांनी मांडली आणि ते म्हणाले की याचिकाकर्ता फक्त एक नाव आहे, त्याच्या मागे एक मोठी लॉबी काम करते। सरकारनं सर्व बाबी लक्षात घेऊन हे धोरण बनवलंय। याचा फायदा ऊस व्यापाऱ्यांना आणि ऊस शेतकऱ्यांना होतोय। देशाबाहेर बसवलेले लोक देशामध्ये कुठल्या प्रकारचे पेट्रोल उपलब्ध असेल हे ठरवू शकत नाहीत। या युक्तिवादानंतर सरन्यायाधीशांनी ती याचिका फेटाळून लावली। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणं हे सुरूच राहणार आहे आणि इथेनॉल मुक्त पेट्रोलची मागणी ही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।